नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा मैत्रिणी, इथं मस्तपैकी 1 किलो मी चिकन घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि अगदीच फ्रेश असं हे चिकन आहे, पाहू शकता. चिकनचे तुकडे बी किती छोटे आहेत. मैत्रिणो, आपल्याला आज नाही बनवायची ग्रेव्ही ना बनवायची भाजी. चिकन अगदी मस्तपैकी असं धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट हे आपण घालून घेणार आहे पहा. त्याच्यानंतर इथं चिकन चिल्लीचा मसाला टाकून हे बघा भरपूर सारा एक पॅकेट मी त्याच्यात टाकून दिलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं बेडकी मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे रेड चिल्ली सॉस, हा सुद्धा आपण थोडासा टाकणार आहे. म्हणजे असं एक एक चमच्याचं माप टाकायचं बरं का, आपल्याला जास्त नाही. इथं मी काळा सॉससुद्धा टाकणार आहे, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. पहा मैत्रिणी, अक्षरशः मुलांना आवडेन अशी आज आम्ही रेसिपी बनवणार आहे. मग ही रेसिपी खरंच खूप छान आहे. इथं दोन्ही सॉस मी टाकून घेतलेले आहेत, पाहू शकता. आता मस्तपैकी आपण याचं बाइंडिंग करून घेऊया पहा. संपूर्ण याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. पहा, त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे बरं का. चवीनुसार मीठ टाकायचं मैत्रिणींनो. त्याच्यानंतर मी इथं दीड चमचा मैदा टाकणार आहे, पाहू शकता तुम्ही. 1.5 चमचा मैदा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे कॉर्नफ्लॉवर. पहा मैत्रिणींनो, 2 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकले, 1.5 चमचा मैदा, म्हणजे असं टाकलेलं आहे. आता चला पूर्ण हे मिक्स करून घेऊया. पूर्ण चिकन हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. पहा, अगदी छान असं बाइंडिंग त्याच करून ठेवायचं आहे, पाहू शकता तुम्ही. अक्षरशः मुलं म्हणतात ना, तळताच शिल्लकच राहणार नाही ताटात. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची, मस्तपैकी हिरवीगार ही कोथिंबीर पालेदार ही टाकून द्यायची आणि पुन्हा आपल्याला एकदा मिक्स करायचे पहा. अशा पद्धतीने हे संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे मैत्रिणी, पाहू शकता. आणि कसं आहे, करायची प्रोसेससुद्धा खूप झटपट, कारण की याला नंतर पाणी सुटतं मैत्रिणी. चला आता इथं 2 मिनटासाठी आपण हे झाकून ठेवूया. 2-3 मिनटांनी पुन्हा आपल्याला पाहायचे. पहा, अगदी छान असं मोरलेलं आहे हे. आणि आता आपण लागणार आहे करायला. चला, तेलही ठेवलं आहे कढईत, पाहू शकता तुम्ही. तेल आपलं तापतच आलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. जास्त कडक बी तेल करायचं नाही आहे, कारण की जेवढं कमी तापलेलं तेल असेल त्याच्यामध्ये आतमध्ये हे आपलं चिकन अगदी छान असं शिजून निघतं. आणि अक्षरशः मस्त अशी चिकन चिल्ली होती. खास मुलांसाठी बनवा आणि मुलांना खायला द्या. खरंच मुलं खूप आवडीने खातात. तुमच्या भाजीपेक्षा मुलांना असं करून दिलं तर मुलं खूप आवडीने खातात. आणि मैत्रिणींनो, तुम्ही ही चिकन चिल्ली अक्षरशः कोणत्याही सॉसबरोबर खा किंवा हिरव्या चटणीबरोबर खा, तरी त्याची चव अगदीच अप्रतिम लागते बरं का. पहा, पहा मैत्रिणींनो, मी आता इथे एक तुकडे सोडून, संपूर्ण तुकडे सोडून देणार आहे. आपल्याला 2-3 घाण्यामध्ये हे तळून घ्यायचे पहा. छान अक्षरशः असे टाकलेत. आणि गॅसची फ्लेमसुद्धा लहानच ठेवायची, अजिबात लगेच वाढवायची नाही आहे. खरं सांगू का मैत्रिणींनो, दरवेळेस ती भाजी खाऊन कंटाळा येतो, मग कधीतरी अशा पद्धतीने बनवायचं. पहा, अप्रतिम असा रंग आलेला आहे त्याला, पाहू शकता मैत्रिणींनो. अक्षरशः सुंदर आणि खरंच एकदम कुरकुरीत अशी ही चिल्ली होणार आहे, पाहू शकता तुम्ही. आपण जसं त्याला परतू तसं त्याचा रंग बी खूप छान येतो. पहा, मस्त अगदी झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही.
पहा मैत्रिणींनो, काय सुंदर रंग दिसतोय का नाही. पहा मैत्रिणी, आता मी तुम्हाला याच्यात काढून दाखवते बरं का. पहा, मस्त लिंबू पिळून व कांद्यासोबत सर्व करायचं. पहा, एकदम सुंदर आहे का नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चला उद्या भेटूया. बाय.